5% पुढे असेल तरी 38% हा भाजपचा वोट. सर मी थोडंसं थांबवतो तुम्हाला, कारण एक नवी अपडेट येते. अरविंद केजरीवाल आता आघाडीवर आलेले आहेत. जे अरविंद केजरीवाल अगदी सुरुवातीपासूनच पिछाडीवरती गेलेले होते. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून ते अरविंद केजरीवाल आघाडीवरती आलेले आहेत. निश्चितपणे आम आदमी पक्षासाठी हा एक दिलासा म्हणावा लागेल, कारण त्यांचे प्रमुख चेहरे आतिशी विद्यमान मुख्यमंत्री, त्याचबरोबर मुख्यमंत्री असलेल्या मनीष सिसोदिया सुद्धा पिछाडीवरती होते आणि अरविंद केजरीवाल सुद्धा पिछाडीवरती होते. पण आता अरविंद केजरीवाल केवळ 276 मतांनी आघाडीवरती आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे, अरविंद केजरीवाल यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय कठीण बनलेली होती. अटीतटीची ही लढत आहे. 276 मतं विधानसभा निवडणुकीला फारशी मोठी लीड असत नाही, पण अरविंद केजरीवाल आघाडीवर आलेत हे आम आदमी पक्षासाठी महत्वाचं आहे. काउंटिंगच आता सध्या बघितलं आपण की 276 मतांनी आघाडीवर आहेत. तर वोट जे ट्रेंड दाखवतं त्यानुसार 4679 मतदान जे आहे ते अरविंदजींना झालेलं आहे आणि परवेश सिंग बीजेपीला 4425. म्हणजे एकदम हे आपण प्रायमरी विश्लेषण करतो. कट आहे. हा, एकदम प्रायमरी विश्लेषण आहे. प्रवेश वर्मा नाव आहे त्यांचं. प्रवेश आणि अजून एक तुमच्यासाठी गुड न्यूज देतो, मनीष सिसोदिया सुद्धा आघाडीवर आले.